आणि पैसे न घेता मित्रांनो, एखाद्या व्यक्तींचं न ऐकता आपलं स्वतःचं मतदान, स्वतःचा नेता निवडा मित्रांनो. तुम्ही काम करून देईल असा नेता तुम्ही निवडा मित्रांनो. विश्वासू नेता निवडा, नाही की फक्त नावापुरता नेता नको मित्रांनो. तर मित्रांनो, जिल्हा परिषदाचं इलेक्शन राजकारण जवळ येत आहे. नेताला नेता कोण बनवतो यार? आपण बनवतो की पैसा बनवतो की कार्यकर्ता बनवतो की? तर मित्रांनो, नेताला नेता कोण बनवतो? ती व्यक्ती जी कार्यकर्ता म्हणून एखाद्या पक्षाशी जुळते, ती व्यक्ती त्या पाड्यामधील पूर्ण मतदारांचा विश्वास जिंकलेली असते. की मी ज्या ठिकाणी तुम्हाला मी सांगेल, ज्या पक्षाला मी तुम्हाला सांगेल की या पक्षाला मतदान करायचं आहे, या पक्षाला मतदान करायचं नाही, त्या पाड्यामधील ते लोक त्याचं ऐकतील. तर मित्रांनो, पैसा हा नेता बनवत असतो का? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर मला कशा पद्धतीने द्यायला पाहिजे हे थोडंसं मला कसं तरी वाटतंय मित्रांनो. जर नेताला आपण स्वतः बनवत असेल तर मित्रांनो, आपल्या भागामधील कच्चे रस्ते पक्के असायला पाहिजे. की बाबा तुम्हाला मतदान करायचा, मी 200 रुपये देतोय, मी 300 रुपये देतोय, मी 400 रुपये, मी 500 रुपये, किंवा हां ती 500-200 रुपये ते देत आहेत, तर मी 1000 रुपये देतो, मला मतदान करा. आपण देत आहोत मित्रांनो तशी व्यवस्था त्या नेत्याची. थारमध्ये बसून फिर, लक्झरी गाडीमध्ये बसून फिर, हेलिकॉप्टरमध्ये फिर, विमानामध्ये फिर, आणि तू कुठेतरी सिटीमध्ये जाऊन टेबलावरती ते समजणे असं पोट भरून खा, यासारखी स्टाईल मित्रांनो आपण करून देतो त्या नेत्यांची. तर या ठिकाणी पूर्ण एडे पागल लोक आपण आहोत मित्रांनो. आपण पागल आहोत. आपण विचार करत नाही मित्रांनो. एखादा रस्ता जर खराब झाला तर मित्रांनो परत आपण असं म्हणतो की मित्रांनो आमचा रस्ता खराब झाला आहे, न्यूजवरती टाका, व्हिडिओ बनवा, त्याचं यूट्यूबला टाका, सोशल मीडियाला द्या, कुठेतरी व्हायरल करा. या प्रकारे आपण प्रयत्न करतो मित्रांनो. जोहार, जय आदिवासी मित्रांनो. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत माझ्या नंदुरबार गोविंद पावरा या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, यार नेताला नेता कोण बनवतो यार? काय मित्रांनो, नेताला नेता कोण बनवतो यार? आपण बनवतो की पैसा बनवतो की कार्यकर्ता बनवतो की? तर मित्रांनो, नेताला नेता कोण बनवतो? जर नेताला आपण स्वतः बनवत असेल तर मित्रांनो, आपल्या भागामधील कच्चे रस्ते पक्के असायला पाहिजे. तुमच्या मनामध्ये या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने तुम्ही विचार करता तर तुमच्यावरून आहे ते मित्रांनो. परंतु मला असं वाटतं की मित्रांनो, नेताला नेता कोण बनवते यार? आपण बनवत असेल तर आपल्या भागामध्ये, आपल्या एरियामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये ते रस्ते जे कच्चे आहेत, फक्त नावापुरते आहेत, ते पक्के असायला पाहिजे. तर मग या ठिकाणी नेताला नेता कोण बनवतो यार? आपण जर बनवत असेल तर आपल्या ठिकाणी आपल्याला पक्के रस्ते भेटायला पाहिजे मित्रांनो, आणि चांगले कामे झालेले पाहिजे या ठिकाणी, असं मला तरी वाटतं मित्रांनो. तर मग नेताला नेता कोण बनवतो यार? पैसा बनवतो का नेताला नेता? कार्यकर्ता बनवतो का नेताला नेता? तर या ठिकाणी मला नेताला कोण बनवतो नेता यावरती मला थोडंसं बोलायचं आहे माझ्या पद्धतीने मित्रांनो, माझ्या पद्धतीने. तर मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलशी जोडला नसाल तर खाली एक नाव आहे सबस्क्राईब असं, त्या नावाला एकदा दाबा आणि चॅनलशी जोडा अशाच महत्त्वाच्या अपडेट माहिती मिळवण्यासाठी. तर मित्रांनो, या व्हिडिओला तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुप किंवा अन्य सोशल मीडियावरती तुम्ही कशा पद्धतीने शेअर करू इच्छिता त्या प्रकारे तुम्ही शेअर करा मित्रांनो, आणि ही माहिती सगळ्या लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. तर मित्रांनो, जिल्हा परिषदाचं इलेक्शन राजकारण जवळ येत आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही जिल्हा परिषदाचं इलेक्शन राजकारण निकाल लागल्यानंतर पाहत असाल तर मित्रांनो काही हरकत नाही, तुम्ही या व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर मित्रांनो, नेताला नेता कोण बनवत असतो? तर मित्रांनो, या ठिकाणी नेताला नेता पैसा बनवतो का? नेताला नेता आपण स्वतः बनवतो का? नेताला नेता कार्यकर्ता बनवतो का? तर मित्रांनो, या तिन्ही प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे कशा पद्धतीने आहे, माझ्या पद्धतीने कशा प्रकार आहे, तर मित्रांनो या ठिकाणी मी शेअर करणार आहे. तर मित्रांनो, पहिली गोष्ट आपण या ठिकाणी सरपंचाचं एक्झाम्पल घेऊ. सरपंच हा एक नेता समजून चालूयात, परंतु हां सरपंचाचं एक्झाम्पल देऊन मी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करतोय. तर मित्रांनो, सरपंच आहे, 3 लोक उमेदवारी करत आहेत. तर मित्रांनो, तिन्ही लोकांना आपल्याला मतदान करायचं आहे की नाही? एकच सरपंच असणार आहे, ठीक आहे. तर मित्रांनो, त्या तिन्ही व्यक्तींमधून मला कोणती व्यक्ती आवडते त्या ठिकाणी मी मतदान करणार आहे त्या व्यक्तीला. तर अशाच प्रकारे मित्रांनो सगळी लोक त्यांच्या पद्धतीने मतदान करणार आहे. तर मतदान झाल्यानंतर मित्रांनो, मतदान माझं झाल्यानंतर आता मी स्वतःचं मतदान दिलं आहे मित्रांनो, माझं मतदान झालं. तर मित्रांनो, कार्यकर्त्याचं किती मोठं योगदान नेता बनविण्यामागे. तर मित्रांनो, एक गाव आहे, त्या गावामध्ये एक पाड आहे, त्या पाड्यामध्ये एक व्यक्ती अशी राजकारणाशी जोडलेली आहे, आणि त्या व्यक्तीचं त्या पाड्यामधील लोक सगळे नाव, इज्जत आणि सन्मान देतात, ठीक आहे. आणि त्या व्यक्तीचं त्या ठिकाणी देखील आहे, रुबाब आहे किंवा मानतात, ठीक आहे. तर मित्रांनो, राजकारण इलेक्शन आलं
तर ती व्यक्ती कोणत्या तरी एखाद्या पक्षाशी जोडलेली असते, अगोदरच किंवा नंतर पण जोडू शकते, परंतु आता जोडलेले आहे असं मानून चालू आहे, ठीक आहे. तर मित्रांनो, ती व्यक्ती जी कार्यकर्ता म्हणून एखाद्या पक्षाशी जोडते, ती व्यक्ती त्या पाड्यामधील पूर्ण मतदारांचा विश्वास जिंकलेली असते, की मी ज्या ठिकाणी तुम्हाला मी सांगेल, ज्या पक्षाला मी सांगेल की या पक्षाला मतदान करायचं आहे, या पक्षाला मतदान करायचं नाही, त्या पाड्यामधील ते लोक त्याचं ऐकतील. आणि या ठिकाणी जर आपण पाहायला गेलात तर मित्रांनो, या प्रकारे माझ्या मनातील शंकानुसार कार्यकर्त्याचं नेता बनवण्यामागे मोठा योगदान आहे असं मला तरी वाटतं. एक गाव आहे, एक पाडा आहे, त्या पाड्यामधील लोक हे त्या व्यक्तीचं ऐकणार, व्यक्तीचं ऐकतील, किंवा ती व्यक्ती कुठेतरी राजकारणामध्ये त्याचा हात पुढे आहे, आपल्याला भविष्यात कुठेतरी कामाला लागेल ती व्यक्ती, तर मग त्याचं ऐकून आपण त्याला मतदान करायचं आहे, त्या पक्षाला, त्या पार्टीला मतदान करायचं आहे, त्या व्यक्तीला मतदान करायचं आहे, असं त्या लोकांचं म्हणणं ते बरोबर ऑटोमॅटिक मानसिकता बदलून घेतात मित्रांनो. आणि भविष्यामध्ये आपल्याला कामी येतील या आशेने मित्रांनो ते मतदान करून देतात. आणि या ठिकाणी एक कार्यकर्ता नेता बनवण्यामागे किती मोठं योगदान आहे ते मी माझ्या पद्धतीने सांगण्याचा मी प्रयत्न केला, ठीक आहे. तर मित्रांनो, पैसा हा नेता बनवत असतो का? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर मला कशा पद्धतीने द्यायला पाहिजे हे थोडंसं मला कसं तरी वाटतंय मित्रांनो. तुम्हाला अनुभव आहे मित्रांनो, प्रत्यक्षात तुम्ही त्याचा अनुभव घेतलेला असाल. मी देखील माझा अनुभव घेतलेला आहे मित्रांनो, की खरंच नेता बनण्यामागे पैशाचं किती मोठं योगदान आहे. तर मित्रांनो, मला असं वाटतं की राजकारण येतं, काय मित्रांनो, राजकारण येतं, त्याच्यानंतर कार्यकर्ते आहेत ते आपल्या आपल्या कामाला लागतात, प्रचार करायला, प्रचार प्रसिद्धी करायला, ठीक आहे. त्याच्यानंतर इलेक्शन थोडंसं उद्या परवा आहे, त्याच्यानंतर पुढच्या दिवशी मला असं तरी वाटतं की कुठंतरी खिचडी बनत असते, की या ठिकाणी इतकी रक्कम, या ठिकाणी इतकी रक्कम असेल, अशा पद्धतीने होत असेल असं माझा तरी अंदाज आहे. मी सांगतोय मित्रांनो माझं वैयक्तिक मत. होत असेल तर मित्रांनो ते पैसे परत त्या मतदानाला देत असतील का, की बाबा तुम्हाला मतदान करायचा, मी 200 रुपये देतोय, मी 300 रुपये देतोय, मी 400 रुपये, मी 500 रुपये, किंवा ती 500-200 रुपये ते देत आहेत, तर मी 1000 रुपये देतो, मला मतदान करा. अशा प्रकारे पण राजकारण होत आहे का मित्रांनो? तर मित्रांनो, मला या गोष्टीवरती थोडंसं कसं तरी वाटतं मित्रांनो. तुम्ही समजून घ्या मित्रांनो, माझी भावना तुम्ही समजून घ्या, ठीक आहे. तर मित्रांनो, आपण भविष्याचा विचार करायला पाहिजे. आपण फक्त राजकारणी लोक मित्रांनो फक्त 5 वर्षांपुरती असतात, ते त्यांचं पोट भरून घेतात, आपण आपला विचार करत नाही. आपण कोणाला तरी नेता बनवून देतो मित्रांनो, तो नेता हा आपल्या आवारातील, आपल्या भागातील चांगली कामं करत नसतो, किंवा 1-2 कामं करून देईल आणि बाकीचं कामे आहे ते त्याच प्रकारे पडून राहतील, आणि त्याची निधी तर कुठेतरी खिशामध्ये घालत असेल असं मला तरी वाटतं मित्रांनो. म्हणून आपण मित्रांनो फक्त नेत्याला आपण वरवर असं बसून द्यायला नको पाहिजे मित्रांनो, त्या खुर्चीवरती, त्या टेबलावरती आपण आपला विचार करायला पाहिजे मित्रांनो. एक ग्रामपंचायत आहे मित्रांनो, त्या ग्रामपंचायतमध्ये 10 वर्षानंतर मित्रांनो रस्ता पक्का तयार करण्यासाठी मंजूर होतो मित्रांनो, आणि तो रस्ता मित्रांनो पूर्ण या लो क्वालिटीचा वापरण्यायोग्य नाही मित्रांनो, फक्त नावापुरता रस्ता बनवून दिला जातो. तर तो रस्ता परत 10 वर्षानंतर होणार असेल तर मित्रांनो आपल्यावरती किती मोठा अन्याय आहे. तुम्हीच विचार करा मित्रांनो. ज्याला आपण नेता बनवून देतो मित्रांनो, तो नेता एकदम मस्तपैकी थारमध्ये, मोठी लक्झरी गाडीमध्ये तो पक्क्या रस्त्यावरती फिरेल मित्रांनो, कुठेतरी एखाद्या सिटीमध्ये राहत असेल. आपण त्या नेत्याला तशी व्यवस्था करून आपण देत आहोत मित्रांनो, तशी व्यवस्था त्या नेत्याची. थारमध्ये बसून फिर, लक्झरी गाडीमध्ये बसून फिर, हेलिकॉप्टरमध्ये फिर, विमानामध्ये फिर, आणि तू कुठेतरी सिटीमध्ये जाऊन टेबलावरती ते समजणे असं पोट भरून खा, यासारखी स्टाईल मित्रांनो आपण करून देतो त्या नेत्यांचे. तर या ठिकाणी पूर्ण एडे पागल लोक आपण आहोत मित्रांनो, आपण पागल आहोत. आपण विचार करत नाही मित्रांनो. एखादा रस्ता जर खराब झाला तर मित्रांनो परत आपण असं म्हणतो की मित्रांनो आमचा रस्ता खराब झाला आहे, न्यूजवरती टाका, व्हिडिओ बनवा, त्याचं यूट्यूबला टाका, सोशल मीडियाला द्या, कुठेतरी व्हायरल करा, या प्रकारे आपण प्रयत्न करतो मित्रांनो. पण जेव्हा संधी येते मित्रांनो आपल्यावरती, की प्रत्यक्षात खरंच वास्तविकमध्ये आपल्याकडे संधी येते मित्रांनो चांगला नेता निवडून देण्याची, जेव्हा आपण चांगला नेता निवडून देतो मित्रांनो तेव्हा तो नेता खरंच आपल्या या ठिकाणी आजूबाजूमधील 1-2 तरी कामं करेल अशा इच्छेने आपण त्या नेत्याला निवडून दिले पाहिजे मित्रांनो, ना की पैसे घेऊन किंवा कुठेतरी आपल्या पाड्यामधील एखादी नावाजलेली व्यक्ती
ज्याचं हात पुढे राजकारणामध्ये आहे आणि ती व्यक्ती आपल्याला भविष्यात कुठेतरी कामाला येईल या इच्छेनं जर आपण मतदान करत असाल तर मित्रांनो या ठिकाणी आपण पागल आहोत, आपण गांडू आहोत मित्रांनो, आपण गांडू एडे लोक आहोत आपण, असं मला तरी सांगायचं आहे. तर मित्रांनो माझ्या मनामधील भावना या प्रश्नांना घेऊन या प्रकारे होती. तर चॅनलवरती नवीन असाल तर खाली एक नाव आहे, अजूनपर्यंत तुम्ही विसरला असाल माझ्याशी जुडायला तर खाली एक नाव आहे सबस्क्राईब असं, त्या नावाला एकदा दाबा आणि चॅनलशी जुडा अशाच महत्त्वाचे अपडेट माहिती मिळवण्यासाठी. आणि ह्या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो, जास्तीत जास्त शेअर करा. आणि पैसे न घेता मित्रांनो एखाद्या व्यक्तींचं न ऐकता आपलं स्वतःचं मतदान स्वतःचं नेता निवडा मित्रांनो. तुम्ही काम करून देईल असा नेता तुम्ही निवडा मित्रांनो, विश्वासू नेता निवडा, नाही की फक्त नावापुरता नेता नको मित्रांनो, नावापुरता नेता नको, आपल्याला काम करून देणारी व्यक्ती हवी. तर मित्रांनो भेटूयात पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये माहितीमध्ये. जाता जोहार, जय आदिवासी, राम राम.